गेल्या 8 ते 10 महिन्यात गोकुळमध्ये एवढ्या मोठ्या उलथापालथी झाल्या आहेत की आता हा विषय फक्त गोकुळ संस्थेपुरता किंवा कोल्हापूर जिल्ह्यापुरता मर्यादित राहिलेला नाही. संपूर्ण राज्यभरात याची चर्चा सुरू आहे आणि याचा थेट परिणाम राज्याच्या सहकार क्षेत्रावर होताना दिसतोय. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे एवढं सगळं सुरू असताना ज्यांच्या खांद्यावर सगळा कारभार आहे ते प्रशासक मात्र गप्प आहेत. त्यांनी मौन का पाळले आहे? हे प्रशासकांचे मौन राजकीय दबावामुळे आहे का? कारण एका बाजूला 5.5 लाख दूध उत्पादक डोळे लावून बसलेत आणि दुसऱ्या बाजूला प्रशासक आणि निबंधकांच्या रातोरात बदल्या होत आहेत. हे मौन कोणासाठी? हाच आपल्या आजच्या विश्लेषणाचा मुख्य विषय आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी हर्षवर्धन भोसले, सकलमध्ये आपले स्वागत आहे. आता प्रशासक का गप्प आहेत हे समजून घेण्यासाठी आधी आपल्याला गोकुळमधील प्रशासक आणि निबंधकांचे स्ट्रक्चर समजून घ्यावे लागेल. ज्यावेळी पहिल्यांदा गोकुळ प्रशासक मंडळ नियुक्त करण्यात आले त्यावेळी त्यांची संख्या 5 होती. अध्यक्ष होते संजय कुमार सुद्रिक, सदस्य नंबर 1 होते प्रदीप मालगावे, सदस्य नंबर 2 सुनील धायगुडे, सदस्य नंबर 3 सागर बलकवडे आणि सदस्य नंबर 4 होते चंद्रकांत परुळेकर. म्हणजेच 1 अध्यक्ष आणि 4 सदस्य. पण मित्रांनो, इथूनच खऱ्या नाटकाला सुरुवात झाली. ही 5 जणांची टीम टिकली का? तर नाही. आज या 5 पैकी 2 प्रशासक तिथे कार्यरत नाहीत. त्यांनी एकतर राजीनामा दिलाय किंवा अन्यत्र बदली करून घेतली असल्याची कारणे समोर येतात. सर्वात आधी धक्कादायक घटना घडली ती म्हणजे अध्यक्ष संजय कुमार सुद्रिक यांनी नियुक्तीनंतर लगेच राजीनामा दिला आणि तिथून निघून गेले. आता सुद्रिक साहेबांसारखा अनुभवी अधिकारी असा तडकाफडकी राजीनामा का देतो हा प्रश्न आहेच. त्यांच्या जागी प्रशासकीय अध्यक्ष म्हणून आले प्रदीप मालगावे. आता प्रदीप मालगावे यांची स्टोरी थोडी वेगळी आहे. मालगावे हे पहिल्यांदा सहाय्यक निबंधक म्हणून चंदगडला रुजू होते. त्यानंतर त्यांची बदली प्रशासक मंडळ सदस्य म्हणून झाली आणि संजय कुमार सुद्रिक यांच्या जागी ते प्रशासकीय अध्यक्ष झाले. विचार करा, प्रशासकीय अध्यक्ष सुद्रिक राजीनामा देतात, त्यांच्या जागी मालगावे येतात. पण थांबा, ही स्टोरी इथं संपत नाही. याच 5 प्रशासकांमधील सुनील धायगुडे आणि सुजय कदम यांच्या बाबतीत पाहिले तर लक्षात येते की हे अधिकारी एकतर स्वतःहून बदली करून घेतात किंवा राजीनामा देतात, पण तो कार्यभार पुढे सांभाळायला तयार होत नाहीत का? अशी कोणती अदृश्य ताकद किंवा दबाव आहे ज्यामुळे अधिकाऱ्यांना खुर्चीवर बसू वाटत नाहीये असा प्रश्न विचारला जात आहे. आता वळूया निबंधकांच्या स्टोरीकडे. सहाय्यक निबंधक म्हणून जे सुजय कदम होते त्यांच्या जागी अचानक कृष्णा ठाकरे आले आणि सध्याची लेटेस्ट न्यूज म्हणजे विभागीय निबंधक देवीदास मिसाळ यांची झालेली बदली. देवीदास मिसाळ यांची बदली एका अत्यंत महत्वाच्या सुनावणीच्या फक्त आणि फक्त अर्धा तास आधी तडकाफडकी करण्यात आली आणि त्यांच्या जागी नारायण परजणे यांना आणण्यात आले. मित्रांनो, सुनावणीच्या अर्धा तास आधी बदली होणे काय दर्शवतं? या जागेचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे स्वतः देवीदास मिसाळ हे त्याआधी तिथे असलेल्या राजकुमार पाटील यांच्या जागी आले होते. राजकुमार पाटील गेले, मिसाळ आले, मिसाळ गेले, परजणे आले. ही अधिकाऱ्यांची संगीत खुर्ची कोणासाठी आणि कुणाच्या इशाऱ्यावर चालू आहे? आपल्या मनासारखा आपल्या सोयीचा अधिकारी तिथे असावा किंवा जो आपल्या विरोधामध्ये निर्णय घेण्याची शक्यता आहे त्याला बदललं जावं असे डाव पडद्याआड खेळले जात नाही ना, अशी शंका यातून तयार होते. ज्या नेत्यांची ताकद जास्त आहे ते थेट राज्य पातळीवर जातात, मग ते मुंबई असो किंवा मंत्रालय, आणि निर्णय बदलून घेतात. त्यामुळे एखादा अधिकारी नियुक्त होतो, दुसऱ्याची बदली होते किंवा कुणाला तरी राजीनामा द्यावा लागतो अशी चर्चा आहे. पण गंमत पहा, हा निर्णय सुद्धा काही दिवसांचाच राज्य असतो. कारण इकडे एक नेता निर्णय घेऊन येतो, तोवर दुसरा गट किंवा दुसरा नेता आपली ताकद वापरून तो निर्णय पुन्हा बदलून आणतो. हेच या बदली प्रकरणामध्ये अगदी लख्खपणे दिसत आहे. अधिकाऱ्यांवर, प्रशासकांवर आणि निबंधकांवर प्रचंड राजकीय दबाव आहे. हे आता लपून राहिलेलं नाही, हे उघड सत्य आहे. आता आपण वळूया दुसऱ्या सर्वात ताज्या घडामोडीकडे. गेल्या अवघ्या 4 ते 5 दिवसात या गोकुळच्या प्रशासकांना 4 वेगवेगळी निवेदन आली आहेत. ही 4 निवेदनं म्हणजे प्रशासकांच्या डोकेदुखीला झालेली प्रचंड वाढ आहे. चला एक एक करून या निवेदनाचे विश्लेषण करूया. पहिलं निवेदन आलं ते वितरकांकडून. गोकुळच्या दूध वितरकांनी पहिलं निवेदन दिलं. त्यांची मागणी होती की आमचं कमिशन वाढवा आणि विशेष म्हणजे प्रशासकांनी ते वाढवलं सुद्धा. हा निर्णय झाला. दुसरं निवेदन होतं दूध संस्था सचिव संघटनेकडून. या संघटनेने अत्यंत हुशारीने एक निवेदन दिलं. त्यांनी आधी नुकत्याच झालेल्या दूध दरवाढीबद्दल प्रशासकांचे कौतुक केले, अभिनंदन केले आणि त्याच अभिनंदनाच्या पत्रात हळूच आपली मागणी पुढे सरकवली की आमचं कमिशन सुद्धा वाढवा. त्यानंतर आलं तिसरं निवेदन, ते माजी संचालकांकडून. माजी संचालकांनी थेट सांगितलं की गोकुळचे कोणतेही धोरणात्मक निर्णय जसे की दूध दरवाढीबाबतचा निर्णय प्रशासकांनी घेऊ नयेत. या निवेदनाचा सूर जर तुम्ही पाहिला तर तो अगदी स्पष्ट सांगतोय की तुमचा काउंटडाऊन सुरू झालाय आणि तुम्ही फक्त शासनाचे प्रतिनिधी आहात
असा अधिकाराची जाणीव करून देणारा हा सूर आहे. त्यानंतर आले शेवटचे आणि चौथे निवेदन, ते म्हणजे सर्व संस्था चालकांकडून आलेले निवेदन. यांनी प्रशासकांना विनंती केली की पशुखाद्य दरवाढ करू नका. आता तुम्हीच विचार करा, गेल्या 4-5 दिवसात आलेली ही 4 निवेदने, तसेच महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीचा संघर्ष आणि त्यातही महायुतीच्या अंतर्गत गटांमधील शह काढशहचे राजकारण, या सगळ्या राजकीय आणि प्रशासकीय चक्रव्यूहात प्रशासक हे अगदी अडकित्यात सापडल्यासारखे झाले आहेत. त्यामुळेच सुपारी जशी अडकित्यात सापडते तशी अवस्था या अधिकाऱ्यांची झाली आहे. त्यांनी नेमकं ऐकायचं कुणाचं, निर्णय काय घ्यायचा, असा मोठा प्रश्न त्यांच्या समोर उभा आहे. हे सर्व घडत असताना प्रशासक अजूनही मौन का बाळगून आहेत, हाच आपला आजचा मूळ प्रश्न आहे. कारण या बदल्यांच्या संगीत खुर्चीत जर कुणी सर्वात जास्त भरडला जात असेल तर तो आहे आपला सामान्य दूध उत्पादक शेतकरी आणि सामान्य जनता. कोल्हापूरच्या शेतकऱ्याला या राजकारणाशी देणं घेणं नाही. नेमकं चाललंय काय गोकुळमध्ये, या प्रश्नाचं उत्तर तो या प्रशासकांकडून शोधतोय. तो मोठ्या आशेने त्यांच्याकडे पाहतोय की कोणीतरी समोर येईल आणि या सर्व गोंधळावर अधिकृत, पारदर्शक आणि स्पष्ट उत्तर देईल. तुम्हाला काय वाटतं? प्रशासकांच्या मौनामागचे नेमके कारण काय आहे? तुमचे मत आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. धन्यवाद. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. गोकुळचा आस्वाद परंपरेचा, गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा. गोकुळ आईस्क्रीम.